एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। राज्यात काही काळाचा ब्रेक घेतल्यानंतर पाऊस पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवरती येणार आहे। भारतीय हवामान विभागाने शनिवारपासून पुन्हा धुवाधार पावसाचा इशारा दिला असून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या कमी दाबाचा पट्टा झारखंड आणि त्याला जोडून उत्तर छत्तीसगडच्या भागात सक्रिय आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसात विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यानंतर पावसाचा जोर काहीसा मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात व मराठवाड्यातही दिसून येईल। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 18 व 19 सप्टेंबर रोजी राज्यात मराठवाड्यासह खानदेशात हलक्या सरींच्या पावसाची शक्यता आहे। तर गुरुवारी पावसाचा जोर मध्य महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, रायगड आणि मराठवाड्यातही राहण्याची शक्यता आहे। राज्यात पुढील 48 तासात पावसाचा जोर वाढणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शुक्रवारपासून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून त्यानंतर संपूर्ण विदर्भ, मराठवाडा तसंच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। शनिवारी 21 सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याला येलो अलर्ट देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तर रविवारी 22 सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। उर्वरित भागात पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज आहे।